श्री आर लाहोटी विज्ञान महाविद्यालय मोर्शी अंतर्गत युवा तरंग या स्नेह संमेलनामध्ये आपणा सर्व अतिथीगणांचे मी या ठिकाणी स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय अतिथीगणांना विनंती करते स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन होत आहे. त्याचबरोबर आयुष्यभर टिगडांची वस्त्र परिधान करून इथल्या माणसाला विचारांची श्रीमंती प्रदान करणारे वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांच्याही प्रतिमेचे पूजन या ठिकाणी होते आहे. उजेड पडे विष्णू पाशी माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी. एक लक्ष्मी बैस बाजे घराची इडापिडा बाहेर जाऊ दे. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे. अतिथींच्या आगमनाने उजळले प्रांगण. दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण. बुद्धीच्या स्वरूपास व्हावे भावपूर्ण नमन. संस्कृतीचा सन्मान म्हणून करूया दीप प्रज्वलन. करूया दीप प्रज्वलन. दीप प्रज्वलनाने या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ या ठिकाणी होतो आहे. निसर्ग या 2 दिवसीय स्नेह संमेलनामध्ये आजचा हा उद्घाटन सोहळा. या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय ॲडव्होकेट जयवंत उपाख्य भैयासाहेब पाटील पुजदेकर, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे आपलं अध्यक्षीय स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. याचबरोबर या स्नेह संमेलनाला उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय प्राध्यापक सुभाषराव श्रीधरपंत बनसोड, सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री नरहरपंत गावंडे, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री नानासाहेब ठाकरे, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री दिनेशराव अर्डक, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री वामनराव बिडकर, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री वामनराव भडके, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री प्रभाकरराव खोडसकर, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे आपले स्थान या ठिकाणी स्वीकारतील
अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री सुखदेवराव कहूकर आजीवन, माननीय श्री शरदराव देवघरे आजीवन सभासद, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे आपले स्थान या ठिकाणी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून हे स्नेहसंमेलन आकाराला येत आहेत ते आमचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर GN चौधरी सर हे आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. याचबरोबर या स्नेहसंमेलनाचे समन्वयक माननीय डॉक्टर अश्विन लुंगे हे आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर न्याक समन्वयक डॉक्टर आतिश पोहळे हे आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक विनोद सावरकर हे आपलं स्थान या ठिकाणी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्व सन्माननीय अतिथीगणांचे शब्दसुमनांनी स्वागत करताना आमच्या विद्यार्थिनी या ठिकाणी स्वागत गीताच्या माध्यमातून आपल्या मनीच्या भावना उमफत आपलं स्वागत या ठिकाणी करत आहे. मी या ठिकाणी श्रावणी पेठे आणि रुद्राणी आंडे यांना या ठिकाणी श्री RR लाहोटी सायन्स महाविद्यालय मोर्शीच्या वतीने मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि स्वागत गीत या ठिकाणी सादर करते. आमच्या या विद्यार्थिनींनी शब्दसुमनांनी स्वागत केलेलं आहे. आपलं आगमन हाच आमच्यासाठी खऱ्या अर्थानं सन्मान आहे आणि याच सन्मानार्थ आम्हा सर्वांकडून आपणा सगळ्यांना मानाचा मुजरा. या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट जयवंत उपाख्य भैयासाहेब पाटील पुसदेकर, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचं स्वागत स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर GN चौधरी सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करते.
प्रकाशराव बनसोड सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचंही स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत माननीय प्राचार्य करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर GN चौधरी सर यांचं स्वागत स्नेहसंमेलन समन्वयक डॉक्टर अश्विन लुंगे हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचं स्वागत डॉक्टर कांबळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री दिनेशराव अर्डक आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचं स्वागत डॉक्टर पुंड सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री वामनरावजी बिडकर यांचं स्वागत डॉक्टर शहजाद अहमद सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री वामनरावजी भडके यांचं स्वागत डॉक्टर बेहरे सर करतील अशी मी त्यांना माननीय श्री प्रभाकरराव खोडसकर यांचं स्वागत श्री सुर्वे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री शरदराव देवघरे यांचं स्वागत प्राध्यापक हर्षल देशमुख करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्राचार्य डॉक्टर GN चौधरी सर यांचं स्वागत स्नेहसंमेलन समन्वयक डॉक्टर अश्विन लुंगे हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्राध्यापक डॉक्टर रावते सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. समन्वयक डॉक्टर आतिश कोहळे यांचं स्वागत प्राध्यापक इखे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सावरकर विज्ञान विभाग प्रमुख यांचं स्वागत डॉक्टर साखरकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. या प्रसंगी इतकंच म्हणावं असं वाटतं, स्वागत आपले करण्या हर्ष आम्हा वाटतो, आनंदित झाल्या दाही दिशा हृदयी स्नेह दाटतो. सन्मानाचा तुरा आज शिरपेच्यात तुमच्या कर्तृत्वाच्या बळावर उजळल्या दाही दिशा. आयुष्याचा प्रवास आपला असाच बहरत जाओ, आयुष्याचा प्रवास आपला असाच बहरत जाओ. पुन्हा पुन्हा स्वागताचे भाग्य आम्हाला हो, पुन्हा पुन्हा स्वागताचे भाग्य आम्हाला हो. सर्व सन्माननीय अतिथीगणांचे या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करते. युवा तरंग खरं म्हणजे तारुण्य म्हणजे ज्वलंत धमण्यांचं अविरत स्पंदन. तारुण्य म्हणजे आयुष्यातला राजमार्ग. तारुण्य म्हणजे चहू दिशांनी आनंद उधळण्याचा आणि बेहोश होत या ज्ञान सागरात पोहता पोहता मनोरंजनाच्या तरंगात विहारण्याचा हा क्षण, ही युवा अवस्था. आणि म्हणून याच युवा अवस्थेचा सोहळा म्हणून ही युवा तरंग स्नेह संमेलन. आणि याच स्नेह संमेलनाच्या उद्दिष्टाची मांडणी करण्यासाठी मी या ठिकाणी स्नेह संमेलनाचे समन्वयक डॉक्टर अश्विन लुंगे
यांना या ठिकाणी पाचारण करते. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे बाबा, आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो. या युवा तरंग 2026 वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय ॲडव्होकेट जयवंत उपाख्य भैयासाहेब व्ही पाटील पुसदेकर साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय प्राध्यापक सुभाषराव श्रीधरपंत बनसोड साहेब, सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री नरहरपंत गावंडे सर, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री नानासाहेब ठाकरे साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री दिनेशराव अर्डक सर, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री वामनरावजी बिडकर साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री वामनरावजी भडके साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, तसेच माननीय श्री प्रभाकरराव खोडकर साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, त्याचप्रमाणे माननीय श्री शरदराव देवघरे साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, तसेच मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर GN चौधरी सर, IQC समन्वयक माननीय कोहडे सर, तसेच माननीय सावरकर सर आणि माननीय चिखले मॅडम आणि उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या आपल्या महाविद्यालयाची स्थापना 1972 मध्ये झाली. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या भाऊसाहेबांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी दानदाते श्री लाहोटी यांनी पुढाकार घेत ही जागा उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकारित करण्यासाठी हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे, खंबीरपणे उभे आहे. अनेकांनी आपल्या कर्तृत्वाची झेप या महाविद्यालयातूनच घेतलेली आहे. विज्ञान शाखेपासून सुरू झालेले हे महाविद्यालय आता BA, BCom, MSc तसेच PhD संशोधन केंद्र यामधून विद्यार्थ्यांचा ज्ञानस अधिक गतिमान करण्यासाठी हे महाविद्यालय जे आहे सहाय्यभूत ठरलेले आहे. संख्यात्मक दृष्टीने संपन्न असणारे हे महाविद्यालय गुणात्मक दृष्टीने देखील तेवढेच समृद्ध झालेले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सदैव प्रयत्नशील असतात. अनेक ठिकाणी स्वकर्तृत्वाची छाप टाकत आमचे विद्यार्थी या महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत आहेत. याच विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाबरोबर त्यांच्या सर्वांगीण सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी युवा तरंग या स्नेहसंमेलनाचे आयोजन, हे 2 दिवसीय आयोजन 5 व 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेले आहे. या युवा तरंग स्नेहसंमेलनामध्ये वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध मनोरंजनात्मक खेळ, तसेच आनंद मेळावा, पुष्प सजावट, डिश डेकोरेशन, कवी संमेलन, गीत गायन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांची उधळण करण्यासाठी व आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने संधी मिळत असते. आणि याच संधीची उधळण या 2 दिवसात होणार आहे. सदर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभेच्छांमधून हा 2 दिवसाचा कार्यक्रम पुढे संपन्न होणार आहे. यासाठी ज्यांचे सहकार्य लाभले आणि या साऱ्यांना आकारित करणारे आमचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर GN चौधरी सर,
सर्व सहकारी तसेच सर्व विद्यार्थी या सर्वांचे आभार मानतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्व अतिथीगणांच्या स्वागतासाठी स्वागतपर भाषणासाठी मी माननीय प्राचार्य डॉक्टर जी.एन. चौधरी सर यांना या ठिकाणी पाचारण करते. गाडगे बाबा शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आजच्या या युवा तरंग निमित्त उद्घाटन सोहळ्याला लाभलेले अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट जयवंत उपाख्य भाईसाहेब पाटील कुसदेकर, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, उद्घाटक माननीय प्राध्यापक सुभाषराव बनसोड साहेब, सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री नरपंत गावंडे साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री नानासाहेब ठाकरे, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री दिनेशजी अर्डक साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री मोहम्मदरावजी बिडकर साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री मोहम्मदरावजी भडके साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री प्रभाकरराव पळसकर साहेब, आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री सुखदेवराव गहूकर साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री शरदराव देवघरे साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डॉक्टर कोवळे सर, हे समन्वयक आपल्या युवा तरंगचे डॉक्टर लुंगे सर, प्राध्यापक सावरकर सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व या प्रसंगी मी सर्वांचे स्वागत करतो. मित्रहो, तुम्ही 4 भिंतीच्या आत जे सिलेबस कंप्लीट करता, त्या सिलेबस सोबतच आपल्यामध्ये जर स्किल नसेल तर या जगात आता जगणं अशक्य झालेलं आहे. कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळतं त्या सर्टिफिकेटचा उपयोग तर आहेच, पण त्यासोबतच तुम्हाला तुमच्या स्किल काय डेव्हलप केलेले आहेत. तुम्ही जर BAचं सर्टिफिकेट तुम्ही कुठेही घेऊन गेलात, त्या सर्टिफिकेटच्या मध्ये तुम्ही काय डेव्हलप केलेलं आहे हे एक महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे व्यासपीठ तुम्हाला 2 दिवस उपलब्ध करून दिलेलं आहे. या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी म्हणून हा डायस 2 दिवस तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. मी विनंती करेन सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा आणि यामध्ये कुठेही गालबोट लागणार नाही याची सर्वांना काळजी घ्यायची आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मी स्वागत करतो आणि संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, हे स्नेह संमेलन म्हणजे तुम्हा सर्वांसाठी आनंदाची उधळण आहे. दिवस तुझे हे फुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, दिवस तुझे हे कलाविष्काराचे, मन तरंगात न्हाऊन निघायचे, मन तरंगात न्हाऊन निघायचे. या 2 दिवसीय स्नेह संमेलनामध्ये युवा तरंगात खऱ्या अर्थानं कलाविष्कार आपणा सर्वांना करावयाचा आहे. याच स्नेह संमेलनाच्या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय प्राध्यापक सुभाषराव बनसोड सर, सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी या स्नेह संमेलनाच्या उद्घाटनाची घोषणा करावी व उद्घाटकीय मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावं अशी मी त्यांना विनंती करते. छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, डॉक्टर भाऊसाहेब देशमुख, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्वांना मी अभिवादन करतो.
आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे उपाध्यक्ष जयवंतराव उपाख्य भैयासाहेब पाटील कुजदेकर, त्यानंतर नामदार उईके साहेब आजच्या या आपल्या कार्यक्रमाला ते दिल्लीला गेले असल्यामुळे काही येऊ शकले नाही, म्हणून त्यांची अनुपस्थिती आपल्याला जाणवत आहे. या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आजीवन सभासद नरहरपंत गावंडे, नानासाहेब ठाकरे, दिनेशराव अर्डक, वामनराव बिडकर, वामनराव भडके, प्रभाकरराव कोडसकर, सुखदेवराव गवकर आणि शरदराव देवगरे. या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर GN चौधरी, अश्विन लुंगे सर, कोळे सर, विनोद सावरकर सर आणि चिखले मॅडम, तसेच आज या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले या कॉलेजचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभाच्या या सभा मंडपात बसलेल्या प्राजक्तांच्या फुलांना खरं म्हणजे आज मी आलो तेव्हापासून मला असं वाटायला लागलं, मी या मंडपाकडे बघितलं तर कोणत्या तरी मंगल कार्यालयात आल्यासारखं वाटून राहिलं. जे वेशभूषा वगैरे हा कार्यक्रम आहे तुमच्या याच्यानंतरच्या स्पर्धेचा, त्या मुली वगैरे आल्या वेशभूषा करून, तर मला सहज असं वाटून गेलं की आपण मंगल कार्यालयात आलो बा. आज तुमचा हा स्नेह संमेलनाचा दिवस आहे, 2 दिवसाचं तुमचं स्नेह संमेलन आहे. मी जास्ती तुमचा टाईम घेत नाही, कारण तुम्हाला उत्सुकता आहे की केव्हा तुमचे कार्यक्रम वगैरे सुरू होतात, तेव्हा तुम्ही तुमची कला काय दाखवता येतं, तुमच्या सुप्त गुणांना वाव देणारी कला आहे ती काय दाखवता. जगण्यासाठी नवा पर्याय देणारा उत्सव म्हणजे स्नेह संमेलन. स्नेह संमेलन हा विद्यार्थ्यांच्या ऊर्जेचा विषय आहे. स्नेह संमेलनाच्या माध्यमातून आवडीच्या क्षेत्रातील आपले कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी सर्व विद्यार्थ्यांना मिळते. विद्यार्थ्यांची जडणघडण या कार्यक्रमातच या पुढे करिअर निवडण्यासाठी याचा अत्यंत उपयोग होतो. म्हणून जगण्याचा नवीन पर्याय देणारा उत्सव म्हणजे स्नेह संमेलन. बघा, म्हणजे आता तुम्ही थोडेसे लहान असताना जे प्रायमरीत होते किंवा त्याच्यापासून आता तुम्ही हायस्कूलमध्ये आले, ज्युनियर कॉलेजला आले, कॉलेजला आले, तरी पण आपल्याला बालपण आठवतं. बालपणीचे दिवस सुखाचे आठवती घडी घडी, आठवणींना आठवणीची वाहतो ही दुर्वाची धुळी. विद्यार्थ्यांनो, मधात टाळ्या गिळ्या वाजत जा, म्हणजे टाळ्या मी बंद करावं याच्यासाठी नका वाजू, 5 मिनिटातच आठवतं. थोडंसं तुम्हाला मार्गदर्शनही करतो याच्यासाठी. आणि त्याच्या आधी सांगतो की हे 2 दिवस तुमचे स्नेह संमेलनाचे आहे, खूप मजा करा. अभ्यासाकडे पाहायचंच नाही, पुस्तकं उघडायचीच नाही, मजा करायची बिलकुल. पण मजा करताना एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक गोष्ट ही शिस्तीत असायला पाहिजे, कॉलेजच्या शिस्तीत असायला पाहिजे. असे दिवस पुन्हा येत नाही. पुढं मोठे झाल्यानंतर तुम्हाला आठवतं की स्नेह संमेलनात आपण कशी मजा केली वगैरे वगैरे. मला इथं विद्यार्थ्यांनी जास्ती दिसून राहिला, विद्यार्थी कमी दिसून राहिले. अर्थात विद्यार्थ्यांनी कुठेही नंबरच मारतात मुलांपेक्षा. परीक्षेतील मेरिटमध्ये जास्त येतात, पासही जास्तीच होतात, पर्सेंटेजमध्ये जास्तीच राहतात. तरी पण विद्यार्थ्यांना तुम्हालाही काही धीर सोडायचे काही कारण नाही आहे. प्रयत्न करत राहावं.
कोशिश करने वाले की हार नहीं होती, कोशिश करने की हार नहीं होती, और कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. तर प्रयत्न करत राहायचे माणसाने. अभ्यास असो, एखादा कार्यक्रम असो, तुमच्या आयुष्यात काही करायचं असो, खूप प्रयत्न करायचे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, मेहनत खूप करावं लागतं आणि तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आता हे तुमचं स्नेह संमेलन 2 दिवसाचं आहे. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो म्हणजे 1960 ते 65 साली, किती 1960 ते 65 साली 3-4 दिवसाचं स्नेह संमेलन राहायचं आणि सगळी मजाच मजा व्हायची. त्याच्यात 2 ग्रुप राहायचे, तेव्हा एकमेकावर वरचढ होण्याचा प्रयत्न करायचे. पण आता तसं काही नाही आहे. फार चांगली गोष्ट आहे ती. तुमच्यात कोणची गोष्ट करताना आत्मविश्वास असायला पाहिजे. आत्मविश्वास असल्याशिवाय तुम्हाला आयुष्यात यश मिळू शकत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो आपलं आत्मविश्वासाचं. जिल्हा परिषदेच्या ज्या शिओ मॅडम आहेत, काय नाव आहे सर त्यांचं? संगीता महापात्रा. ह्या तुमच्यासारखे शिकत असताना त्यांना काय वाटे की मला कलेक्टर व्हायचं आहे. सांगा, म्हणजे वय किती तुमचं, कोणत्या वर्गात आहे तुम्ही, आणि तुमच्या अपेक्षा काय आहे, महत्वाकांक्षा काय आहे. तर त्यांना वाटत होतं की मला कलेक्टर व्हायचं आहे, एकदम कलेक्टर, एकदम म्हणजे परीक्षा वगैरे देऊन असा. त्या दृष्टीनं त्या अभ्यास करायच्या. अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांना एक थोरली बहीण होती आणि ती पण अभ्यासात हुशार होती. घरची परिस्थिती चांगली नव्हती त्यांची, म्हणून आई वडिलांनी ठरवलं का मोठ्या मुलीला शिक्षण चालू ठेवायचं आणि लहान मुलीचं शिक्षण जरा मागं ठेवायचं. पण जेव्हा हे त्या संस्थेच्या मॅनेजमेंटला कळलं, जिथं त्या शिकत होत्या, त्यांनी म्हणालं हा जो निर्णय आहे त्यांचा हा चुकीचा आहे. ते मॅनेजमेंटचे लोक तिथं त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की 12वी पर्यंत किंवा मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण संस्था करेल हिचं. त्याप्रमाणे त्यांनी जबाबदारी घेतली आणि मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण झालं त्या मॅडमचं. नंतर कॉलेजमध्ये स्कॉलरशिप वगैरे मिळाली. त्या चांगल्या तऱ्हेनं पास होत राहिल्या, ग्रॅज्युएट झाल्या, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्या, आणखी काही त्यांनी डिग्र्या मिळवल्या. आणि याची जी परीक्षा राहते MPSCची, त्या परीक्षा द्यायला लागल्या. MPSCची नाही, म्हणजे आपण काय म्हणू, सेंट्रल गव्हर्नमेंटची, ज्याच्यामध्ये यांचं सिलेक्शन होतं. पण बघा, पहिल्या वेळेस परीक्षा दिली, यश मिळालं नाही, नापास झाला. दुसऱ्या वेळेस परीक्षा दिली, पुन्हा नापास झाला. तिसऱ्या वेळेस परीक्षा दिली, पुन्हा नापास. चौथ्या वेळेला पुन्हा अजून तयारी केली. खचायचं नाही, धीर सोडायचा नाही, हिंमत सोडायची नाही. तिसऱ्या वेळेस पुन्हा प्रयत्न करून परीक्षा दिली. चौथ्या वेळेस त्या परीक्षेमध्ये पास झाल्या, त्यांचं सिलेक्शन झालं. तर मला एवढंच म्हणायचं आहे, आता ते शिओ आहेत, कलेक्टर व्हायचं आहे त्यांना, कलेक्टरच्या इक्वालिटीच पोस्ट आहे ती, किंवा दुसरं प्रमोशन त्यांचं कलेक्टर म्हणूनच होईल त्यांचं. तर हे कुठं त्यांनी मनावर घेतलं होतं की ते शाळेत शिकत असतानाच ठरवलं होतं की मला आयुष्यात काय व्हायचं आहे. तसंच मित्रांनो, तुम्हाला या वयातच ठरवायचं आहे की आयुष्यात मी काय होणार. कारण कसं आहे की नोकऱ्या तर सगळ्यांसाठी नाही आहे. इथे बसले आहे, हे सगळे पास होतील, ग्रॅज्युएट होतील, पोस्ट ग्रॅज्युएट होतील, PhD करतील, सगळ्यांसाठी नोकऱ्या आहे असं नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला तुमचा मार्ग हा वेगळाच शोधून काढावा लागेल. त्याच्यासाठी जिद्द लागेल, चिकाटी लागेल, मेहनत लागेल, परिश्रम लागेल, आणि यश आल्याशिवाय राहत नाही. मात्र एक सांगतो, आत्मविश्वास, मी आधीच बोललो की आत्मविश्वास तुमचा जबरदस्त असायला पाहिजे. एक उदाहरण देतो पुन्हा तुम्हाला. महाराणा प्रतापाचं नाव ऐकलंय तुम्ही? महाराणा प्रताप होते, त्यांच्याजवळ त्यांचं सैन्य होतं. सैन्य किती होतं तर 5000 होते. 5000 सैनिक होते त्यांच्याजवळ. त्यांचे जिथं होते, ज्यांचा सुभा होता तिथं जहांगीर
सैन्य घेऊन चाल करून आला. चाल करून आला तर काय झालं की त्याच्याजवळ 1 लाखाचं सैन्य होतं. आणि याचा जो सरदार होता कुणाचा, महाराणा प्रतापचा, तो असा घाबरत घाबरत धावत धावत त्याच्या महालात आला आणि म्हणाला, महाराज महाराज, जहांगीर आपल्या राज्यावर चाल करून येत आहे आणि त्याच्याजवळ 1 लाखाचं सैन्य आहे, आपल्याजवळ तर 5,000 आहे, कसं होईल आपलं? तर तो म्हणाला, तो गुपचूप राहिला आधी. पुन्हा तो सरदार होता भामाशा, तो पुन्हा म्हणाला की आपलं कसं होईल, आपल्याजवळ 5,000च सैनिक आहे. तो म्हणाला, काळजी करू नका, मी 1 लाख सैनिक आणि आपले 5,000 किती झाले, 1,05,000, तरी त्या जहांगीरपेक्षा आपण जास्ती आहोत. म्हणजे हा 1 लाख स्वतःला समजण्याचा जो आत्मविश्वास आहे हा महत्वाचा आहे. आणि हा एवढा आत्मविश्वास असल्यामुळे कोणची लढाई जिंकायला काही वेळ लागत नाही. तुम्हाला शिकत असताना, शिकल्यानंतर असं म्हणावं लागेल, जगात यशाचा मार्ग मी शोधेल, यश कसं मिळते याचा मार्ग मी शोधेल. आणि नसेल तर तो मार्ग मी निर्माण करेल. मला मार्ग नसला पुढं जाण्याचा तर तो मार्ग मी निर्माण करेल. पण एक लक्षात ठेवा, केव्हाही विचार करत असताना, कभी ना कहो कि अपने दिन खराब है, कभी ना कहो कि अपने दिन खराब है, समझ लो कि हम कांटों से घिरे हुए गुलाब है. रखो हौसला, रखो हौसला, ये मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थककर ना बैठो, थकायचं नाही, थककर ना बैठो, ये मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीने का मजा भी आएगा. मित्रांनो, काय आहे, आता आपल्याला बरं वाटतं, आपण विचारच करत नाही आपल्याला पुढं काय करायचं आहे वगैरे वगैरे. आपल्याला पुढं जायचं असेल, मोठं काही उद्योग करायचा असेल किंवा अजून काही करायचं असेल तर तुमचे प्रयत्न पाहिजे, तुमच्या डोक्यामध्ये क्लिक व्हायला पाहिजे की मला मोठं व्हायचं आहे आणि हा उद्योग करायचा आहे आणि हे मी केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही झाल्याशिवाय राहत नाही त्याच्यामध्ये यशस्वी. बघा, जीवन का एक ही वसूल रखे, यारों से गद्दारी नहीं, यारों से गद्दारी नहीं और गद्दारों से यारी नहीं. आपल्याला बोलताना काय होतं का, बराच वेळेला राग येऊन जातो, तो बोलत नाही, आपण चांगलं बोलत नाही, सरांशी चांगलं बोलत नाही, मैत्रिणीशी चांगलं बोलत नाही, वडिलांशी चांगलं बोलत नाही. तर नेहमी चांगलंच बोललं पाहिजे, एवढं लक्षात ठेवून. त्याला काय होतं माहिती आहे की आपल्याबद्दल समोरच्या माणसाचं मत चांगलं होते आणि समोरचा माणूस आपल्याला आयुष्यात कुठं केव्हा कसा कामात येईल हे सांगता नसते. त्या तुमच्या वागण्यावरच तो तुमचं पुढं तुमची त्यांची भेट झाली, त्यांच्याकडे काही काम असलं तर करून टाकतं. तर ते चांगलं बोलत राहायचं. शब्द समारोह बोलिए, शब्द के हाथ न पाओ, शब्द समारे बोलिए, शब्द के हाथ न पाओ. एक शब्द करे औषधी तो दूसरा करे घाव. कसं आहे, आलेला क्षण जगत जायचं आयुष्यामध्ये, आलेला क्षण जगत जायचं आणि चांगल्या तऱ्हेने जगायचं. आज नाही आहे कल के जैसा, कल भी न होगा कल के जैसा. थांबा जरा, 2 मिनिटं थांबा फक्त. आज नहीं है कल के जैसा, कल भी न होगा कल के जैसा. पल पल में है पल का अंतर, पल पल में है पल का अंतर, पल भी न होगा पल के जैसा. खरं हे सगळं करत असताना तुम्हाला एक जिद्द व चिकाटीचं उदाहरण देतो मी. लता भगवान खरे, वय वर्ष 65. ऐकलं तुम्ही, पेपरमध्ये वाचलं? लता भगवान खरे ही बाई 65 वर्षाची, नवऱ्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं होतं आणि त्याची ट्रीटमेंट चालू होती. त्या ट्रीटमेंट करता हिच्याजवळ पैसे नव्हते. पैसा कुठून लावायचा नवऱ्याच्या बिमारीला
हे कॅन्टीनमध्ये गेली आणि काहीतरी नाश्ता करत बसली. काय बनवू, तर जो काही नाश्ता असेल तो वर्तमानपत्राच्या पेपरात दिला होता तिला. आणि त्याच्यामध्ये जाहिरात अशी होती की एक धावण्याची शर्यत आहे आणि ती धावण्याची शर्यत जो आणि जो भाग घेईल ते जिंकेल, त्याला 5,000 रुपयाचं बक्षीस. हिची उत्सुकता जराशी वाढली. जिद्दीबाई असेल ती गेली जिथं जी कमिटी होती तिथं गेली, त्यांना जाऊन भेटली आणि मला म्हणे उद्याच्या मॅरेथॉनमध्ये धावण्याची परवानगी द्या. ही पातळ नेसून होती बाई, पायात चपला होत्या. त्या कमिटीने सांगितलं की नाही जमणार तुम्हाला आजीबाई, तुम्ही नका भाग घेऊ याच्यामध्ये. तिनं आग्रह धरला, त्यांना पटवून दिलं का नाही मी धावणार. दुसऱ्या दिवशी शर्यत चालू झाली. पातळ नेसलेली बाई, पायामध्ये चपला, पातळ जरासं खोचून घेतलं आणि त्यांच्यासोबत धावायला लागली आणि हिचा त्या शर्यतीमध्ये पहिला नंबर आला. तिला 5,000चं बक्षीस मिळालं. तर अशी जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. तिला नंतर नॅशनल अवॉर्डही मिळाला. म्हणजे 65 वर्ष धावाला शूज नाही, म्हणजे काय म्हणते ते कपडे नाही घालायला बरोबर, आणि धावना त्या शर्यतीमध्ये धावली, ती नंबर 1 वर आली. ही म्हणजे नुसतंच गोष्टी नाही तर घडलेली हकीकत आहे त्याची. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं असतं आपले घरी दिलेले संस्कार, आईवडिलांनी दिलेले संस्कार. बऱ्याच जणांना संस्कार काय चीज आहे माहीत नसतं. बाहेर वावरतानाही त्यांना माहीत नसतं की संस्कार काय आहे. म्हणजे आपण आईवडिलांचे पाया लागतो. एखाद्या वेळेस लागाचं काम पडलं, तसं दररोज तर लागतच नाही. लागलं पाहिजे दररोजच. सकाळी उठल्याबरोबर आईवडिलांच्या पाया दर्शन घ्यायला पाहिजे. कारण की मातृदेव भव आणि पितृदेव भव हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर देव वगैरे काय असेल ते महत्वाचं. तर आपण आईवडिलाच्या पाया लागतानाही काय करतो, असं एका हाताने हे करतो आणि आजूबाजूला कोणी पाहते का हे बघतो. म्हणजे आपण पाया लागून राहिलो आईवडिलाच्या, दुसऱ्याला दिसलं नाही पाहिजे. और त्याच्यातच तर मोठेपण आहे आईवडिलाच्या पाया लागण्यामध्ये. तर आईवडिलाच्या आशीर्वाद असला पाहिजे आपल्याला, त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आईवडिलाची काळजी घ्या. म्हातारपणात आईवडिलाची काळजी घ्या. त्याला तिकडे याच्यात पाठवतो आपण, वृद्धाश्रमात पाठवतो. ज्यांना आई वडील नाही ते आई वडिलासाठी झुरतात आणि वृद्धाश्रम खचाखच भरले आहेत, जागा नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आई वडिलाची सेवा करा. तुम्हाला आई वडील काही कमी पडू देत नाही. तुम्हाला पाहिजे ते उपलब्ध करून देते. तुमचे कपडे असो, पुस्तकं असो, काय असेल तुमचं सगळं त्यांची परिस्थिती नसतानाही उपलब्ध करून देते. तर हे सगळं असं राहतं. तर आईवडिलाची लहानपणी तुम्हाला बोट धरून चालवलं त्यांनी. तुम्ही शी केली असेल, सू केली असेल, काय असेल ते सगळं सांभाळलं त्यांनी. आता तुम्हाला ते सगळं सांभाळायचं आहे, सगळं सांभाळायचं आहे. आता तुम्हाला त्यांचे वडील व्हायचं आहे. त्यांचं बोट धरून, त्यांचा हात धरून तुम्हाला चालवायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला त्यांनी कुठं कमी पडू दिलं नाही. तुम्हाला चप्पल असो, सँडल असो, बूट असो, सगळं नवीन घेऊन दिलं परिस्थिती नसतात नाही. आणि त्यांच्या चपलीला पाहिलं तुम्ही तर तार बांधलेला असतो. त्यांच्या चपलीला तार बांधलेला असतो. लक्षात ठेवा. तर आई वडिलाची बरोबर किंमत ठेवा आणि त्यांचा मान सन्मान ठेवत चाला. वडिलाबद्दल सांगतो 4 लाईन. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाने, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, भटामंदी आसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धाप रे, लई अवघड आहे गड्या समजाया बाप रे.
समजाया बाप रे. आता शेवटले 4 ओळी फक्त. आता हे सगळं करत असताना आयुष्यात आपण काय करतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो. आयुष्य जात राहतं आपलं. पण आयुष्यात काम असं करायला पाहिजे, काम करो ऐसा की एक पहचान बन जाए. ओळखला गेलं पाहिजे आपण, काम करो ऐसा की एक पहचान बन जाए. हर कदम ऐसा चलो कि एक निशान बन जाए. हर कदम ऐसा चलो कि एक निशान बन जाए. या जिंदगी तो हर कोई काट लेता है. यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है. जिंदगी इस कदर जियो कि एक मिसाल बन जाए. जिंदगी इस कदर जियो की एक मिसाल बन जाए. पुष्कळ बोलता येते पण हा आजचा दिवस नाही बोलायचा. हा तुमचं लवकरच व्हायला पाहिजे बा. स्नेह संमेलन, त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही. आपण इथं मला बोलावलं, आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी प्राचार्यांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद सर. असं म्हणतात की प्राजक्ताची फुले गुंफताना दोरा सुद्धा गंधित होतो, रंगीत होतो. आणि त्याचप्रमाणे चैतन्यमन माणसात राहिल्यानं मन सदैव टवटवीत राहते. प्रत्येक घरात आणि आमच्या शिव परिवारात आपणासारखी अशी माणसं आहेत की त्यांच्या ज्ञानकणांनी आमची मन सिंचली जातात आणि आमचे विद्यार्थी आणि आम्हीही आमचा ध्येय पाध्येय निश्चित करत एका योग्य आणि संस्कारित मार्गाने चालण्यास बाध्य होतो. आपण केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल आपले शतशः आभार. या स्नेह संमेलनामध्ये विविध गुणांची उधळण होणार आहेच, पण त्याचबरोबर आमचे विद्यार्थी गुणात्मक दृष्ट्या सुद्धा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये मागे नाही आणि म्हणून त्याच गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. विज्ञान शाखेतून प्रथम आलेली कुमारी तनुजा सुधीर साऊत ही विद्यार्थिनी विज्ञान शाखेतून प्रथम आलेली आहे. मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय जयवंत उर्फ भैयासाहेब पुसदेकर साहेब यांना विनंती करते की तनुजा हिला सन्मानित करावे. तनुजाला माननीय प्राचार्य डॉक्टर जी.एन. चौधरी सर यांच्यातर्फे पारितोषिक आहे. जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये स्वर्गीय वासुदेवराव पाटील वानखडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिलं जाणारं पारितोषिक, रसायनशास्त्र विषयात स्वर्गीय देवेंद्र बळवंतराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिलं जाणारं पारितोषिक, ही सर्व पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह या ठिकाणी अतिथींनी तिला प्रदान करावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर कला शाखेतून कुमारी मिसबा रजिक शेख ही प्रथम आलेली आहे. हिला माननीय प्राचार्यांतर्फे महाविद्यालयातून कला शाखेतून प्रथम आल्याबद्दल पारितोषिक दिलं जात आहे. याचबरोबर स्वर्गीय उषाताई भास्करराव पांडे स्मृतिप्रित्यर्थ समाजशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुद्धा श्री सुजित भास्करराव पांडे यांच्यातर्फे पारितोषिक दिलं जात आहे. त्याचबरोबर कैलासवासी वामनराव आंबाडकर स्मृतिप्रित्यर्थ राज्यशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल श्री विलासराव आंबाडकर यांच्याकडून पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह या ठिकाणी दिलं जात आहे. अभिनंदन मिसबा. यानंतर वाणिज्य शाखेतून कुमारी प्रार्थना रतनदास कोरटे हिला सुद्धा माननीय प्राचार्य डॉक्टर जी.एन. चौधरी सर यांच्याकडून महाविद्यालयात वाणिज्य शाखेतून प्रथम आल्याबद्दल पारितोषिक दिलं जात आहे. या मोडक यांच्याकडून आणि कला व वाणिज्य शाखेतून इंग्रजी विषयात तृतीय आल्याबद्दल श्री अमोल रामदास काकडे यांच्याकडून तसेच
दिलीपपंत यावलीकर अध्यक्ष मोर्शी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे अर्थशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक दिले जात आहे, सन्मानित केले जात आहे. अभिनंदन प्रार्थना. यानंतर जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा या स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. मी सन्माननीय प्राध्यापक बनसोड सर यांना या ठिकाणी विनंती करते की या विद्यार्थ्यांना आपण सन्मानित करावं. विद्यार्थी आहेत आयुष साकेत खटोले, सर्वेश उमेश उमक, निर्भय भगवंतराव धोटे, अर्पण दिनेश डवडे, सागर प्रदीप चौधरी. यानंतर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये दिव्यांग गटातून चिरंजीव विशाल संजयराव कुंभारे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला होता. या विद्यार्थ्याचाही सन्माननीय अतिथीगणांनी स्मृतिचिन्ह देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करते. मित्रांनो, या प्रसंगी इतकंच म्हणेल की घणाचे घाव घालावे गळावा घाम अंगीचा, यशोदेवी तयासाठी करी घे हार पुष्पांचा. कारण हा पुष्पांचा हार आणि ही पुष्पगुच्छ ही स्मृतिचिन्ह सहज मिळत नाही. त्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा करत इथे यशोदेवीला नमन करत ती यशस्विता खेचून आणावी लागते. आणि आमच्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी ही यशस्विता प्राप्त केली. त्या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन. तत्पूर्वी नुकतंच सकाळी जे डिश डेकोरेशन झालेलं आहे त्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या बुशरा फिरदोस यांना या ठिकाणी मी अर्डक सरांना विनंती करते की बुशराला या ठिकाणी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावं. मध्ये प्रथम आलेली नियती नेवारे हिला सन्माननीय गावंडे सरांनी या ठिकाणी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करते. डिश डेकोरेशन मध्ये तृतीय आलेली कुमारी साक्षी उईके हिला सन्माननीय वामनरावजी बेडकर सर यांनी या ठिकाणी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर फॅशन शो मध्ये प्रथम आलेले वैष्णवी गजकेश्वर हिला सन्माननीय सुखदेवराव गहुकर सर यांनी सन्मानित केलं. सन्माननीय प्रभाकरराव खोडस वारकरी ग्रुप हे द्वितीय क्रमांकावर आलेले आहेत. त्या वारकरी ग्रुपने या ठिकाणी वारकरी ग्रुप आहे का उपस्थित? यानंतर अरवली सोनवणे यानंतर या स्नेह संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट भैयासाहेब कुस्तेकर साहेब यांना मी अशी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी अध्यक्ष भाषण व मार्गदर्शन आम्हाला करावे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवपरिवाराचं आराध्य दैवत डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो.
शाहू फुले आंबेडकर यांना नमन करतो. आजच्या या युवा तरंग स्नेहसंमेलनाचे उद्घाटक माझे सहकारी श्री सुभाषरावजी बनसोड या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपस्थित असलेले आजीवन सदस्य नरहरपंत गावंडे, नानासाहेब ठाकरे, दिनेशरावजी अर्डक, वामनरावजी बिडकर, वामनरावजी भडके, प्रभाकररावजी खोडसकर आणि शरदरावजी देवघरे तथा या कॉलेजचे प्राचार्य श्री GN चौधरी सर आणि या स्नेहसंमेलनाचे मुख्य समन्वयक डॉक्टर डुंगे, घोडे, सावरकर, या महाविद्यालयाचा समस्त प्राध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजचं ॲकॅडमिक सेशन साधारण जून-जुलैमध्ये सुरू होते. तेव्हापासूनच आपलं स्नेहसंमेलन केव्हा अशी एक आतुरता मनामध्ये असते. कारण का स्नेहसंमेलन म्हणजे 3 दिवस मौज मस्तीचे असतात आणि स्नेहसंमेलन हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली कला आणि सुप्त गुणांचा आविष्कारासाठी तो प्लॅटफॉर्म एक ॲव्हेलेबल आहे, ज्या माध्यमातून ते त्यांच्या अंगी असलेल्या कला दाखवू शकतात. आता या स्नेहसंमेलनामध्ये संगीत असते, खेळ असतात, नाटक असतात, भावगीत स्पर्धा. प्रत्येक युवकाला त्याच्या अंगी असलेल्या कला ही दाखवता येते. ही कला ते दाखवत असताना त्यांच्या प्राध्यापकांवर एक जबाबदारी असते की त्यामध्ये जर ते कुठे चुकत असेल तर त्यांची चूक दुरुस्त करावी आणि अशातूनच मोठे कलाकार निर्माण होतात. ह्या मित्रहो, तुमचं सध्याचं जे वय आहे ते जीवन घडविण्याचं आहे आणि त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की तुमची संगत एकदम चांगली पाहिजे, मित्र चांगले पाहिजे. मित्र हे वाट दाखवणारी असले पाहिजे, तर आपली वाट लावणारी नाही पाहिजे. तुम्ही चांगले आहात, पण एका बाबतीत मला तुम्ही फार कंजूस दिसता आणि ते म्हणजे टाळ्या वाजवत. विद्यार्थ्यांनी वाजवतात, पण विद्यार्थी वाजवूनच नाही राहिले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की जे काही बक्षिसं भेटले ते विद्यार्थिनींना जास्त भेटले, हे काही बरोबर नाही. तर पुढल्या वेळेस विद्यार्थ्यांची संख्या जास्त राहील अशी अपेक्षा करतो. आत्ताच बनसोड सरांनी चांगलं तुम्हाला उद्बोधन केलं, ते लक्षात ठेवा, त्याची अंमलबजावणी करा, खूप मोठे व्हा, शिका, तुमचं कॉलेजचं नाव मोठं करा, तुमच्या प्राध्यापकांचं नाव मोठं करा. तुम्हाला सुयश चिंततो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय थोडक्या शब्दात आपण अतिशय उत्तम असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. या 2 दिवसीय स्नेहसंमेलनामध्ये आपल्या कलागुणांची उधळण करत खऱ्या अर्थाने सुप्त गुणांना इथे वाव मिळणार आहे. इथे कधी नृत्यावर थिरकणारी पावलं असतील, तर कधी सुरेल गळ्यात सुरांची मैफल सजवणारे सूर असतील. पुष्प सजावट, रांगोळी यातून कल्पकतेला साकारणारे हात असतील, तर काव्य संमेलनातून मनातील भावनांची मोकळी होणारी वाट असेल. वेशभूषेतून कलाविष्काराची होणारी उधळण, तर आनंद मेळाव्यातून मनाच्या तृषार्ततेबरोबर पोटाच्या तृप्ततेची अविस्मरणीय क्षणांची अवीट गोळी ही सगळीच आपण येत्या 2 दिवसात चाखणार आहातच. आणि म्हणून या उद्घाटन सोहळ्याने दमदारपणे सुरुवात झाल्यानंतर याच उद्घाटन सोहळ्याच्या आभार प्रदर्शनासाठी मी या ठिकाणी पाचारण करते डॉक्टर विजया चव्हाण यांना. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत
डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते. तसेच थोर समाजसुधारक, कीर्तनकार संत गाडगेबाबा व मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना मी वंदन करते. आजचा हा उद्घाटन सोहळा साजरा करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांपासून अनेकांचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्याची दखल म्हणून अशा बहारदार कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आता वेळ आली आहे ती आभार प्रदर्शनाची. आजच्या आभार प्रदर्शनाची करण्याची जबाबदारी मला आयोजकांनी दिली, त्यांचे मी खूप खूप आभार मानते. आजच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट जयवंत उपाख्य भैयासाहेब पाटील पुस्तेकर साहेब, दिनचर्येतून वेळात वेळ काढून आपण येथे आलात आणि आपल्या अमृतमयी विचारांचे विचारपुष्प आम्हाला ऐकण्याची संधी मिळाली, त्यासाठी आपले खूप खूप आभार. तसेच सदैव मार्गदर्शन करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक सुभाषरावजी बनसोड अमरावती यांनी देखील विद्यार्थ्यांशी हितगुज साधत त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. गोंडे साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री नानासाहेब ठाकरे, आजीवन सभासद श्री शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री दिनेशरावजी अरडक साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री वामनरावजी बिडकर साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री वामनरावजी भडके साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री प्रभाकररावजी खोडसकर साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, माननीय श्री सुखदेवरावजी गहुकर साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, तसेच माननीय श्री शरदरावजी देवघरे साहेब, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे देखील मी मनापासून आभार मानते. तसेच आमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री डॉक्टर जी.एन. चौधरी सर यांचेही मनपूर्वक आभार मानते. व्यासपीठावर उपस्थित IQAC समन्वयक डॉक्टर कोळे सर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख श्री सावरकर सर यांनी आम्हाला या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणारे डॉक्टर अश्विन लुंगे सर, तसेच अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या सूत्रसंचालिका डॉक्टर चिखले मॅडम यांचेही मी मनापासून आभार मानते. या कार्यक्रमासाठी ध्वनिव्यवस्था, प्रकाश योजना आणि रंगमंच सजावट यासारख्या पडद्यामागच्या कामात ज्यांनी अतिशय मेहनत घेतली त्या सर्व स्वयंसेवकाचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही, त्यांचेही मनापासून आभार. तसेच माझे विद्यार्थी व पालक यांनी हा सोहळा अतिशय शांततेत अनुभवला, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. रूढ मानू की आभार मानू शब्दच कमी पडतीलच, रूढ मानू की आभार मानू शब्दच कमी पडतीलच, तुमच्या येण्याने वाढला या कार्यक्रमाचा साज. आलेत पाहुणे मांडवात सुगंधी फुलांचा दरवळ झाला, आलेत पाहुणे मांडवात सुगंधी फुलांचा दरवळ झाला, आभार मानते सर्वांचे, सोहळा हा संपन्न झाला. या ओळींसह मी आपली रजा घेते व अध्यक्षांच्या वतीने आजचा उद्घाटनाचा सोहळा येथे संपन्न झाला असे जाहीर करते.